सर आपले चालू आहे. हां चालतं. बोला. येथील लहान बालिकेवर जो अत्याचार आणि तिचा खून झाला होता त्या या खटल्यामध्ये आज एकूण आम्ही 3 साक्षीदार तपासले आणि जवळजवळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम चाललं आहे. उद्या देखील 4 साक्षीदार ठेवण्यात आलेले आहे. उद्या 11:30 वाजेपर्यंत आणि जवळजवळ परवा देखील या खटल्याचं कामकाज चालणार आहे. जवळजवळ 80% पुराव्याचं काम या 2-3 दिवसात आम्ही पूर्ण करणार आहोत. सर आज साक्षीदार जे आम्ही घेतले त्यात पीडितेचे वडील ज्यांनी ही फिर्याद या घटनेच्या संदर्भात दिली होती, त्याचप्रमाणे डोंगराळे गावचा जो ग्रामस्थ होता ज्याला हे प्रथम ती पीडिताचं प्रेत आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं दिसून आलं त्या साक्षीदाराची साक्ष घेतली. आणि तिसरा साक्षीदार हे घटनास्थळचे जे पंच होते ज्यांच्या समोर हे घटनास्थळ जिथे मिळालं आणि जे मोबाईल टावर बंद पडलेलं होतं तेथे काही रक्तमिश्रित कापडे मिळाले ते त्या संदर्भातला पंचाची साक्ष झाली. उद्या देखील कोर्टाचं कामकाज चालू राहणार. तो जिसने हला दिया ऐसा नासिक डिस्ट्रिक्ट के डोंगराळे की जो मालेगांव डिस्ट्रिक्ट में आता है, तालुका में आता है, वहाँ की ट्रायल जो नाबालिग एक छोटी बच्ची थी 4.5 की जो उस पर रेप और मर्डर हुआ था, उसके बारे में आज हमने 3 अहम गवाहदार प्रोसिक्यूशन की तरफ से एग्जामिन किए. उसमें जो बालिका थी उसके पिताजी और जितना ही जिसको ये पहली बार वो पीड़ित का डेड बॉडी मिली थी वो गवाह था डोंगराळे गांव का. और तीसरा जहाँ जगह उस बालिका का डेड बॉडी मिली थी जहाँ उसने पंच करके पंचनामा किया था और उस जगह से जो बंद मोबाइल टावर था वहाँ से कोई ब्लड स्टेन क्लोथ्स भी पुलिस लोगों ने सीज किए हैं. ये 3 अहम गवाहदार आज एग्जामिन हुए. कल और अहम 3-4 गवाहदार हम एग्जामिन करेंगे. परसों तक ये ट्रायल चलने वाली है और हमारी ये कोशिश रहेगी कि 80% सबूत का काम पूरा किया जाए. अजितदादा आणि माझे वैयक्तिक संबंध होते आणि एक बुलंद आवाज असणारा आज आमच्यातून गेला आहे याचं तर मला व्यक्तिगतदृष्ट्या नुकसान तर दुःख झालंच आहे. परंतु काही आठवणी मला आजही त्यांच्या या निमित्ताने येत आहे. मला आठवतं की 15 ते 20 वर्षापूर्वी बारामती तालुक्यातील वालचंद नगर येथे एका दलित युवकाचा खून झाला होता आणि अतिशय निघरून खून करण्यात आला होता. त्यावेळेला अजितदादांनी मला फोन करून या खटल्यात आपण यावं अशी विनंती केली होती. बारामतीला जाणं मला मुंबईहून अडचणी होत होतं म्हणून मी दादांना नाही म्हणालो होतो. पण दादांनी इतकी व्यक्तिगत विनंती करून आपण या आणि मी आल्यानंतर तो खटला तिथे चालवला. पण जोपर्यंत हा खटला चालत होता तोपर्यंत दादा व्यक्तिगत लक्ष देत होते की मला कुठेही असुविधा होणार नाही अशा रीतीने काळजी घेणारा देखील मी एक नेत्याचं रूप पाहिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना जरी वाटत असलं की दादा फार स्वभावाने कठोर कडक बोलतात पण दादा तसेच मृदू देखील होते. इतरांविषयी काळजी त्यांना नेहमी वाटत असे. मला आठवतं की काही वर्षापूर्वी मी पुण्याहून मुंबईला जात असताना माझ्या गाडीला अपघात झाला. माझ्या गाडीचं बरंचसं नुकसान झालं होतं. ती बातमी टी व्हीवर झळकली आणि 5 मिनटाच्या आत मला दादांना मी अपघातस्थळी असताना दादांचा फोन आला आणि दादांनी आपुलकीने विचारलं, उज्ज्वलजी तुम्हाला काही लागलं तर नाही ना, गंभीर दुखापत नाही ना, आणि काही कोणी हेतुपुरस्कार हा अपघात घडवून आणला आहे का. मी दादांना म्हटलं तसं काही नाही आहे, हा फक्त अपघात होता. असा सगळ्यांच्याकरता काळजी करणारा नेता होता. बोलायला फरडे होते हे तर गोष्ट खरी आहे, परंतु अजितदादांची पोकळी निश्चित भरून निघेल. आणि त्याहीपेक्षा आज महत्त्वाचं दुःख म्हणजे मला आहे की अजितदादांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनी हे माझ्या समवेत राज्यसभेच्या खासदार आहेत. माझ्या शेजारीच एक सीट सोडून ते बसत असतात आणि नेहमी मी विचारत होतो त्या देखील हसून चेहऱ्यावरती आज टी व्हीमध्ये आज अंत्यदर्शन त्यांचा दुःखी चेहरा पाहिला मला देखील गलबून आलं. मी एवढंच म्हणेल की ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव. सर हिंदी में